नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 7वी विषय मराठी पॅटचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। हा पेपर नक्कीच तुम्हाला उद्या 11 एप्रिलला दिसणार आहे। तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पहिला प्रश्न आपण बघूया। तोंडी चाचणी बघा, त्यामधील प्रश्न पहिला, सूचनेनुसार कृती कर। दिलेला आहे खालील परिच्छेद वाचा। हे तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे। 2 गुणांसाठी तोंडी परीक्षेसाठी हा विचारणार आहे तुम्हाला। पुढील आपण प्रश्न पाहूया। प्रश्न आपला आज चालू होणार आहे। तर बघा, प्रश्न आ आहे, दिलेल्या परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे सांग। पहिला दिलेल्या परिच्छेदात लेखकाने कशाच्या संदर्भात विचार व्यक्त केला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। दुसरा बघा, विचारलेला आहे, आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढेच शुद्ध आणि बिनचूकही असावे। लेखकाच्या या विचारांशी तू सहमत आहेस का ते सांग। इथे तुम्हाला कारण सांगायचं आहे आणि का असणार आहे ते पण तुम्हाला इथे सांगायचं आहे। पुढील आपण प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा बघा, खालील चित्राचे निरीक्षण कर व त्यातील प्रसंगाचे 4 ते 5 वाक्यात वर्णन कर। तुम्हाला इथे चित्र दिलेलं आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला वर्णन करायचं आहे। 5 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न बघा, लेखी चाचणी चालू होत आहे। प्रश्न तिसरा बघा, खालील परिच्छेदाचे समजपूर्वक वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचं आहे। 5 गुणांसाठी हा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे। पहिला प्रश्न बघा, खालील योग्य उत्तर असलेल्या पर्यायभोवती गोल करा। गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका काय लपवून ठेवायच्या। हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय तुम्हाला ओळखायचा आणि तिला तुम्हाला गोल करायचा आहे। पुढील प्रश्न आ चालू होता आहे। आकृती पूर्ण करायची, तुम्हाला आकृती दिलेली आहे। आकृतीमध्ये विचारलेल्या फाउंडेशन कडून मदत मिळवण्यासाठी लोकांनी केलेल्या युक्तीच्या कृती। इथे तुम्हाला 2 बॉक्स दिले, ते तुम्हाला व्यवस्थितपणे फिलअप करायचं आहे। प्रश्न ई चालू होत आहे आपलं बघा। प्रश्न ई बघा, फाउंडेशन कडून कोणाला मदत मिळत असे। हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे 2 गुणांसाठी, त्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर द्यायचं आहे। पुढील प्रश्न बघा 14, खालील कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी ही कविता दिलेली आहे, त्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे वाचन करायचं, त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा। पहिला, कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे ते लिही। आणि 1 गुणांसाठी प्रश्न आ बघा, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी या काव्यपंक्तीतील संसार शब्दाचे 2 अर्थ लिही। 2 अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे। ई प्रश्न चालू होत आहे बघा, संध्याकाळ झाल्यानंतर आकाशातील रंग आणि प्रकाशाच्या रेषा कोणत्याही आवाजाशिवाय नाहीशा होतात। त्याप्रमाणे सैनिक सीमेवर लढत असताना मरणाची भीती न बाळगता कोणतीही अपेक्षा न करता शांतपणे मृत्यूला सामोरे जातात। या अर्थाची कवितेतील ओळ शोधून लिही। इथे तुम्हाला कोणती ओळ आहे ते शोधायची आणि लिहायची आहे। प्रश्न 5 बघा, खालील काव्यपंक्तीचे वाचन कर व पुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नांची उत्तरे लिही। इथे तुम्हाला 4 ओळी दिलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा। पहिला, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द लिही। आणि दुसरा प्रश्न विचारलेला आहे, जमीन या शब्दासाठी कवितेत आलेला विरुद्धार्थी शब्द लिही। इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। तिसरा प्रश्न बघा, वरील काव्यपंक्तीतील यमक जोडणारी कोणतीही एक जोडी लिही। कोणती तुम्हाला यमक जोडणारी जोडी लिहायची आहे। पुढील प्रश्न बघा आपला आहे प्रश्न बघा 6, खालील वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला कोणत्या नावाने ओळखले जाते ते लिही। त्या व्यक्तीची तुला मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी 4 प्रश्न तयार कर व लिही। एकूण 5 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला व्यक्तीचे नाव तिथे लिहायचं आहे, काय म्हणतात त्यांना, बस चालक म्हणतात, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। आणि 4 कोणतेही प्रश्न तुम्ही साधे तयार करू शकता। प्रश्न 7 बघा चालू होत आहे। प्रश्न 7 बघा, खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहून शब्दकोड पूर्ण कर। 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। आडवे शब्द बघा, पहिला, ज्याला कधी मृत्यू नाही असा। आणि तिसरा विचारलेला आहे, त्यामधला वह्या पुस्तके यात घालून मुले शाळेत जातात। उभे शब्द दिलेला आहे, पहिला बघा, ज्याला मर्यादा नाही असा। आणि दुसरा दिलेला समुद्राला या नावानेही ओळखले जाते। तुम्हाला शब्द कोड दिलेले आहे, त्यावरून तुम्हाला सोडवायचे। प्रश्न 8 बघा, खालील प्रसंगाबद्दल तू काय करशील ते लिही। दिलेला आहे, एका लग्न समारंभात खूप अन्न वाया जात आहे, तर तुम्ही त्या प्रसंगी काय करणार हे तुम्हाला इथे लिहायचं आहे। बघा, तुमच्या गावात इमारत बांधण्यासाठी काही लोक झाडे तोडत आहेत, त्या प्रसंगी तुम्ही काय करणार हे तुम्हाला इथे लिहायचं व्यवस्थितपणे मांडून। 2 गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। पुढील प्रश्नावर आपण वळूया। प्रश्न 9 बघा, खालील अपूर्ण कथा पूर्ण कर व कथेला योग्य शीर्षक दे। पहिला बघा दिलेला आहे बघा, शाळेत धावण्याची शर्यत, 7वीच्या वर्गातील 2 मित्र, एक अभ्यासात हुशार, एकाला खेळाची आवड, शर्यत सुरू, शेवटच्या टप्प्यात एकाचा पाय मुरगळला तर एक अगदी विजयरेषेजवळ, परंतु मित्राला पाहून
मागे फिरणे, इतर स्पर्धक पुढे, मित्राला साथ देत शर्यत पूर्ण, पराभव, मदत करणाऱ्या मित्राला विशेष बक्षीस. हे तुम्हाला कथा दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला योग्य शीर्षक द्यायचं आणि ती कथा व्यवस्थितपणे तुमच्या शब्दात मांडून तुम्हाला लिहायची आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. व्यवस्थित तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. 10वा बघा. तू सहभागी झालेल्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाबद्दल 6 ते 8 ओळीत माहिती लिही. किंवा ते दिलेलं आहे. किंवासाठी प्रश्न दिलेला बघा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तू राबवलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमाबद्दल तुझे मत लिही. इथे तुम्हाला 2 दिलेले आहे. त्यापैकी तुम्हाला ऑर साठी विचारलेला आहे. कोणत्याही तुम्हाला एक अटेम्प्ट करायचा. 5 गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न 11 बघा. खालील शब्दांना प्रमाण भाषेत कोणते शब्द वापरतात ते लिही. दिलेला बघा. पहिला शब्द मले आणि दुसरा दिलेला न्याहारी, तिसरा दिलेला ऐतवार. हे तुम्हाला शब्द दिलेले आहे आणि ते कॉमन भाषेत आपण कसं वापरतोय ते तुम्हाला लिहायचं आहे. 3 मार्कांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न 12वा बघा. कंसात दिलेल्या म्हणींचा उपयोग खाली दिलेल्या संवादात योग्य ठिकाणी कर. इथे तुम्हाला कंसात शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. म्हणी दिलेले आहेत. 3 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. इथे तुम्हाला कन्व्हर्सेशन दिलेला आहे, संवाद दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित ते वापरायचं आहे. आपण हे सगळं काय वाचणार नाहीये. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न 13वा बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिही. दिलेला आहे बघा. दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा वापर करून एक वाक्य लिही. अथवा और साठी पण विचारलेला आहे. पहिला तुम्हाला इथं कोणता एक उभयान्वयी अव्यय दिलेला आहे अथवा त्याच्यावर तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. प्रश्न आ बघा. खालील शब्दांचे अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण करून दिलेल्या चौकटीत लिही. अरे वा पुस्तकामध्ये सावकाश अबब अलीकडे टेबलवर. इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. इथे तुम्हाला कॉलम्स दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला वरती शब्द दिलेले आहेत त्यांचे तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. एकूण 3 गुणांसाठी ते प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न ई बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळ रूप व सामान्य रूप ओळख व लिही. तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. आकाशात तारे चमचम करत होते. हे तुम्हाला सरळ रूप आणि सामान्य रूप लिहायचं आहे. प्रश्न ई बघा. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चूक असलेला शब्द ओळख व तो बरोबर करून वाक्य पुन्हा लिही. समीर प्रत्येक क्रीडा प्रकारात पहिला येतो. हे तुम्हाला दिलेलं वाक्य त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित करून चुकीचा शब्द जो दिलेला आहे त्याला तुम्हाला व्यवस्थित करून लिहायचा आहे. पहिले चुकीचा शब्द लिहा, नंतर ते वाक्य पूर्ण लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.